ठाणे लोकसभा निवडणुकीत 400 पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते निवांत राहिले, परंतु आता पदवीधरांच्या निवडणुकीत गाफील राहू नका असा सावधगिरीचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले निरंजन डावखरे यांचा विजय संकल्प मेळावा ठाण्यात टिपटॉप येथे काल आयोजित करण्यात आला. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. लोकसभा निवडणुकीत चुकीचं नेरेटिव्ह पसरवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. नेरेटिव्ह पसरवण्यात काही एनजीओ देखील आघाडीवर होत्या. काही संस्था सरकारच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्या असून एनजीओच्या रूपात हे अर्बन नक्षलवादी घुसले आहेत. मोदी हटाव हेच त्यांचं लक्ष होतं असा गंभीर आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. दुसरीकडे 400 पारच्या आत्मविश्वासावर कार्यकर्तेही निवांत राहिले. मात्र या निवडणुकीत गाफील राहू नका असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. निवडणुकांना आम्ही धार्मिक वळण कधीच दिलं नव्हतं. मोदींनी 10 वर्षात तर राज्यात आम्ही 2 वर्षात मोठा विकास केलाय. मतांमध्ये आपण खूप कमी पॉईंटने मागे आहोत. चुकीच्या नरेटिव्हमुळे भामरे मालेगावात तर भिवंडीत कपिल पाटील यांना कमी मतदान झालं. आता मोदीजी केंद्रात बसलेत. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल. घरी बसवणाऱ्यांना मतदान करणार नाही तसंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचं आवाहन केलं. लोकसभेत ठाणे आणि कोकणात महायुतीला यश आलं. काही लोकांनी गर्जना केली की आम्ही तडीपार करू, मात्र मतदारांनीच त्यांना कोकणातून तडीपार केले असा टोला फडणवीस यांनी लगावला. 6.5 जागांपैकी 5.5 जागा महायुतीच्या निवडून आल्या. चुकीच्या नरेटिव्हमुळे जे मुंबऱ्यात घडलं तेच भिवंडीत घडलं. मात्र पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद महायुतीला मिळणार आहे. पानसे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्यामुळे फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे देखील यावेळी जाहीर आभार मानले. डावखरे हे तरुण उमेदवार आहेत. 2 टर्म त्यांनी प्रतिनिधित्व केले. सर्वांना स्वभावाने जिंकणारा उमेदवार आहे. विधान परिषद पदवीधर आणि जनसामान्यांचे त्यांनी प्रश्न मांडले. सभागृहातील कामगिरी चांगली राहिली. जागरूक आमदार म्हणून त्यांना पाहिलं जातं. डिजिटल शाळांचा उपक्रम 5 जिल्ह्यात राबवला. ही निवडणूक प्रचारापेक्षा नियोजनाची निवडणूक आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त जबाबदारी आहे. रायगड जोडला तर 1.5 लाख मतदार होतात. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीची सरशी होईल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. विविध पदांकरिता ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया येत्या 19 जूनपासून सुरू होणार असून 119 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 7,019 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये 1,015 महिलांचे अर्ज प्राप्त झालेत तर पुरुषांचे 6,004 अर्ज प्राप्त झालेत. 19 जूनपासून मुंबऱ्यातील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या संदर्भात आज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. तसंच जे उमेदवार येतील त्यांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी पार पडणार आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून 100 मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी पूर्णपणे वॉटरप्रूफिंग करण्यात येणार आहेत.
जे उमेदवार मध्यरात्री येतील किंवा पहाटे येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर DS स्वामी यांनी दिली आहे. तसंच काही अडचण येऊ नये यासाठी ॲम्ब्युलन्स देखील तैनात ठेवण्यात येणार आहे. तर कोणत्या उमेदवाराला काही शंका असेल तर तातडीनं त्या शंकांचं निरसन करणार असल्याची माहिती डॉक्टर DS स्वामी यांनी या पत्रकार परिषदेत दिली. सर हाँ ठाणे ग्रामीण पोलीस भरती च्या अनुषंगानं ही प्रेस कॉन्फरन्स आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकंदरीत 119 पदांची ही पोलीस भरती आहे. त्यामध्ये 7019 उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत. त्यामध्ये एकूण 1015 महिलांचे अर्ज प्राप्त आहेत. त्या अनुषंगानं ही भरती जी आहे ती 19 जून पासून सुरुवात करण्यात येणार आहे आणि ती 1 जुलैपर्यंत ही फिजिकल एक्झामिनेशनची भरती चालेल. ह्याच्यामध्ये जे आहे ते उमेदवार जे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी ही जी परीक्षा आहे ही फिजिकल एक्झामिनेशन जी आहे ती शारीरिक चाचणी ही मुंब्रा या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम जे आहे TMC ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं त्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आहे, त्याच्यामुळे पावसाचा ट्रॅकवरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्रास होणार नाही. या अनुषंगाने त्या ठिकाणी ते नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आम्ही उमेदवार जे येणार आहेत त्यासाठी 100 मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती पण आम्ही चिखल पडून पावसाने चिखल होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण वॉटरप्रूफिंग आम्ही त्याचं करत आहोत. त्याचबरोबर उमेदवार जर समजा मध्यरात्री आले किंवा पहाटे आले तर उमेदवारांना त्या ठिकाणी आतमध्ये आपण त्या ठिकाणी टेंट टाकून त्या ठिकाणी त्यांना बसण्याची राहण्याची त्या ठिकाणी आपण व्यवस्था करत आहोत. आज बकरी ईदचा उत्सव मुस्लिम बांधवांनी ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरातील विविध भागात नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा साजरी केली. ठाणे शहरातील प्रमुख मशिदींमध्ये पहाटेपासूनच नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शहरातील विविध ठिकाणी बकरी ईदच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध धार्मिक स्थळांवर विशेष नमाज पठण, कुराण पठण आणि धार्मिक प्रवचनांचं आयोजनही करण्यात आलं. यावेळी मुस्लिम बांधवांनी आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमंडळींसोबत सणाचा आनंद घेतला. बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते आणि गोडधोड पक्वान्नांचे खास मेनू तयार केले होते. विविध प्रकारच्या मांसाहारी आणि शाकाहारी पक्वान्नांचे मोठ्या प्रमाणात वितरणही करण्यात आलं. यावेळी गरीब आणि गरजू लोकांनाही मदत करण्यात आली. ठाणे शहरातील पोलीस प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजनाही केल्या होत्या. शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. कोणतेही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आलं होतं. ईदच्या निमित्तानं शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन सद्भावना आणि ऐक्याचा संदेश दिला. ठाणे शहरातील बकरी ईद उत्साहाने आणि शांततेत साजरी करण्यात आल्याचं या निमित्तानं दिसून आलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला तडीपार करण्याची गर्जना करणाऱ्यांना जनतेनं कोकणातून हद्दपार केले. आता राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा 4 मतदारसंघांची निवडणूक ही महाराष्ट्रात नवीन नरेटिव्ह करणारी ठरेल आणि या निवडणुकीत महायुती 4ही जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवत आहेत. आमदार डावखरे यांच्या प्रचारार्थ काल ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी आमदार डावखरे यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के, डॉक्टर हेमंत सावरा, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणेश नाईक, आमदार गीता जैन, प्रताप सरनाईक, मनीषा कायंदे, रमेश पाटील, मंदा म्हात्रे, उमा खापरे, माजी खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव, आनंद परांजपे, मनसेचे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे, रिपाईसे, भास्कर वाघमारे, माधवी नाईक, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले आदींसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. ठाण्यात काल कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्हा आणि कोकण विभागात महायुतीला प्रचंड यश मिळालं. येथील 6 पैकी 5 जागा महायुतीनं जिंकल्या. भिवंडीची जागा मिळू शकली नसून येथे काय घडलं हे सर्वांनाच माहीत आहे. मुंबईत जे झालं तेच भिवंडीत झालं असल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.